आयुष्यात दुःख येत आहे आणि कशा पद्धतीने तुझ्या आयुष्यात सुख आहे आणि दुःख आहे या प्रत्येक गोष्टीची मला जाणीव आहे. आणि आजचा संदेश ऐकल्यानंतर तुमचे आयुष्य कायमचे बदलून जाईल. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्षित करू नका. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला इजा केली तर त्या बदल्यात तुम्हाला सुद्धा दुखापत होईल. जर सर्व काही योगायोगाने किंवा एकट्याने घडले तरी मी या जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. देव हे म्हणू शकतो, याचा अर्थ असा आहे की त्याने आधीच आम्हाला आमच्या पापांपासून मुक्त केले आहे आणि आम्हाला त्याचे मूल बनवले आहे. परंतु तरीही आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या जीवनात हे जगले पाहिजे. त्यामुळे आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो, त्याच्यावर अधिक प्रेम करू शकतो आणि त्याची अधिक चांगली सेवा सुद्धा करू शकतो. तो आपल्यावर किती प्रेम करतो हे आपल्याला कळावे अशी आपल्या स्वामी माऊलींची इच्छा आहे. म्हणून स्वामी माऊलीने आपल्या जीवनात केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आपण त्यांचे आभार मानू, कारण त्यांनी ते केले आहे. देव हा काही दूरचा नाही जो फक्त स्वर्गात किंवा पुस्तकात अस्तित्वात आहे, तर तो इथे सर्वत्र, आत्ता तुमच्या बाजूला आणि तुमच्या आजूबाजूला सर्वत्र आहे. देवाला जीवनात तुमचा सर्वात चांगला मित्र आणि भागीदार व्हायचे आहे आणि तो तुम्हाला आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करू इच्छितो. आपण आपले जीवन कसे जगले पाहिजे, मला अयोग्य आणि अयोग्य, चांगले आणि वाईट यातील फरक जाणून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण आपल्या हृदयाऐवजी आपल्या मनाने गोष्टी करतो तेव्हा काय होते. तुम्ही मला या गोष्टी दाखवा, म्हणजे मला त्या चांगल्या प्रकारे समजतील आणि भविष्यात चांगले निर्णय घेता येतील, अशी माझी इच्छा आहे. मी सर्व काळ आणि स्थानाचा देव आहे आणि मी तुला माझ्या स्वतःच्या हेतूसाठी निर्माण केले आहे. तुम्हाला जगण्यासाठी शरीर दिले आहे आणि तुमचे आयुष्य मर्यादित आहे. तुम्ही ते हुशारीने वापरावे किंवा वाया घालवावे त्यावर तुम्ही विचार करू शकता. तुमच्यासाठी आणि इतरांसाठी काय चांगले आहे हे शिकण्यासाठी देवाने तुम्हाला जास्त वेळ का दिला नाही, याचं उत्तर आहे की काळ माणसाचा नाही, तर तो फक्त देवाचा आहे. पृथ्वीवरील त्याच्या कार्यात त्याचा उपयोग व्हावा म्हणून ते त्याला दिले गेले, अन्यथा ते वाया जाईल. तुम्ही असेही विचार करू शकता की देवाने तुम्हाला केवळ इतके वर्ष आयुष्य देण्याऐवजी स्वतःच्या सुधारण्यासाठी अधिक वेळ का दिला नाही. उत्तर असे आहे की काही गोष्टी अशा असतात ज्या अनुभवाने शिकता येत नाहीत, त्यांना उदाहरणाद्वारे शिकवले पाहिजे, अन्यथा ते कधीही शिकले जाणार नाहीत. देवाने आपल्याला पृथ्वीवर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. आपल्याला फक्त आपल्या समजुतीचा योग्य आणि हुशारीने वापर करायचा आहे. तुमची निर्मिती त्याच्यावर आणि इतरांवर प्रेम करण्यासाठी आणि पृथ्वीवर त्याची सेवा करण्यासाठी केली गेली आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचे मूल म्हणून तुमची पूर्ण क्षमता जगावी आणि या जगात शिस्त लावावी. जोपर्यंत आपण पृथ्वीवर राहतो तोपर्यंत आपण आपल्या जीवनात नेहमी परीक्षा आणि अडथळे अनुभवू शकता. काही इतरांपेक्षा लवकर, परंतु गोष्टी कितीही कठीण झाल्या तरी लक्षात ठेवा की तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे. एक देव आहे आणि त्यानेच तुम्हाला आणि मला निर्माण केले आहे. तोच आपल्यावर लक्ष ठेवतो आणि तोच आपल्यावर प्रेम करतो. आपण आनंदी राहावे अशी स्वामी माऊलींची इच्छा आहे. आपण एकमेकांसोबत, स्वतःसोबत आणि त्याच्यासोबत शांतीने राहावे अशी देवाची इच्छा आहे. आपल्याला पृथ्वीवर आणि स्वर्गात चांगले जीवन मिळावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही त्याला अधिक चांगले ओळखावे अशी देवाची इच्छा आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर अधिक प्रेम करू शकाल आणि तुमच्या दैनंदिन जीवनात त्याच्यासाठी जगू शकाल. तुझ्यावर इतकं प्रेम आहे की तुझ्या पापाच्या शिक्षेपासून तू वाचला जावास अशी माझी इच्छा आहे. देव म्हणतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो की मला तुझे डोळे उघडायचे आहेत, जेणेकरून तुला तुझ्याबद्दलचे सत्य
आणि मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तू पाहू शकशील. देव म्हणतो, जरी मला माहीत आहे की आपण नेहमीच प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहत नाही आणि जरी काही वेळा आम्ही असहमत असू शकतो आणि भांडणे देखील करू शकतो, कधी कधी एकमेकांवर इतके रागावतो की आपल्याला एकाच खोलीत एकत्र राहायचे नसते, तरीही देव म्हणतो, मी तुझ्यावर अखंड प्रेम करतो. जरी गोष्टी कठीण असतात आणि जेव्हा आपण जीवनाच्या सर्वात खालच्या टप्प्यावर असतो, तरीही देव आपल्यावर बिनशर्त आणि अटींशिवाय प्रेम करतो. तुम्ही देवाचे मूल आहात. तुम्ही सहमत असाल तर स्वामी माऊली मी तुझे लेकरू आहे अशी कमेंट करा. तुम्ही देवाचे मूल आहात. माझे एक मूल देवाला, दुसरी मुले नाहीत. त्याने निवडलेले मूल तू आहेस. मी तुझ्यासह सर्व गोष्टींचा पिता आणि निर्माता आहे. त्याला त्याचे प्रेम आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहे. परंतु आपण स्वतःला सोडून देण्यास तयार नसल्यास आपण त्याच्याकडून ते प्राप्त करू शकत नाही. तुमच्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखेच प्रेम करा, हा या आज्ञेचा अर्थ आहे. जर तुम्हाला देव स्वीकारायचे असेल तर तुम्ही सर्व माणसांचे सेवक बनले पाहिजे. जर तुम्हाला प्रेम काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या हृदयाकडे पहा आणि ते तुमच्या प्रिय व्यक्तींबद्दल कसे वागते ते पहा. कधी कधी प्रेम म्हणजे काय हे देखील कळत नाही असे तुम्हाला दिसते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी चुकीचं करते किंवा जरी त्याने काही चूक केली नसेल परंतु फक्त त्यांचा अपमान होतो, तुमच्यासोबत एकाच खोलीत राहून किंवा त्यांच्याशी बोलून त्या क्षणी असे दिसते की तुमच्या रागाला मर्यादा नाहीत. पण जर काही वेळ गेला आणि तुम्ही रागातून परत बाहेर आलात तर सर्व काही विसरून जाल, एक गोष्ट वगळता. तुम्ही हे शिकलात की फक्त चांगुलपणा देवाकडून येतो आणि वाईटपणा माणसाकडून येतो. हे सत्य देवानेच आपल्याला सांगितले आहे. त्यांना क्षमा करा, कारण ते काय करतात हे त्यांना माहीत नाही. आरंभ आणि अंत पहिला आणि शेवटचा. मी सर्व काही आहे आणि मी सर्व गोष्टींमध्ये आहे. तुम्ही कोण आहात आणि जीवन कशाबद्दल आहे याबद्दल मी तुमची विश्वास प्रणाली आहे. ते प्रतिबिंब आहे. तो फक्त शब्दांचा समूह नाही. तुम्ही तुमचे जीवन कसे जगाल, कसे जगता हे अनंत काळासाठी महत्त्वाचे आहे. हे जग वेडे होत असेल आणि प्रत्येक दिवस हा एक आव्हान आहे, पण मी त्या सर्वांवर आधीच विजय मिळवला आहे. मी तुमची शक्ती आणि तुमची शांती, तुमचा आनंद आणि तुमची आशा आहे. मी तुला कधीही सोडणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाचे हे शब्द खरे आहेत. ते केवळ औपचारिकता किंवा पोकळ आश्वासने नाहीत. ते वास्तविक आणि सामर्थ्यवान आहेत, कारण तो म्हणतो, तो आहे सुरुवात आणि शेवट. देवाला आज तुमचा मित्र व्हायचा आहे. जरी असे दिसते की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला एकमेकांपासून दूर ठेवत आहेत, परंतु लक्षात ठेवा, जोपर्यंत आपली नजर स्वामींवर ठेवतो तोपर्यंत आपण पुन्हा त्यांच्या हातात परत जाण्याचा मार्ग शोधू शकतो. तुमच्या आयुष्यात बदल घडवणारे तुम्हीच आहात. तुम्हाला असा विश्वास असायला हवा की तुम्ही जे बरोबर आहे ते केले तर देव तुम्हाला मदत करेल. जर तुम्ही त्याच्या योजनेचे पालन केले तर तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या इच्छेनुसार सर्व काही देईल. मी त्याच्यावर किती प्रेम करतो आणि मला त्याची किती सेवा करायची आहे हे दाखवण्यासाठी देवाने मला अनेक संधी दिल्या आहेत. मी अद्याप ते सर्व वापरलेले नाही, कारण मी अजूनही ते योग्यरित्या कसे वापरायचे ते शिकत आहे. पण मी आता त्यांचा वापर करणार आहे, जेणेकरून देवाचा गौरव होईल. तुमची विश्वासार्हता आणि समर्पण पाहून तो खुश आहे आणि तुम्हाला आधीच जे काही दिले गेले आहे त्यातून अधिक अशी आशीर्वाद देण्याची त्यांची इच्छा आहे. चांगली बातमी अशी आहे की या नवीन नोकरीत तुम्ही आनंदी आणि पूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे, म्हणून ते त्याला करू द्या. विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. खूप प्रयत्न करणे थांबवा आणि आराम करा. दीर्घ श्वास घ्या आणि जीवनाचा आनंद घ्या. आपण आपला तारणहार आणि प्रभू म्हणून स्वामींवर विश्वास ठेवला तरच आपण देवाच्या प्रेमाची खात्री बाळगू शकतो.
जेव्हा आपण आपला तारणारा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो आपल्याला कधीही सोडणार नाही आणि आपल्याला सोडणार नाही. म्हणून हे सत्य कधीही विसरू नका की पृथ्वीवरील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा देव तुमच्यावर खरं प्रेम करतो. आज तुम्हाला देवाला प्रश्न विचारण्याची संधी दिली जाईल. जेव्हा देवाला प्रश्न विचारावे की नाही हा मुद्दा नाही, हे धाडस करण्याची बाब आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल शंका असते, जेव्हा तुम्हाला काय करावे हे माहीत नसते, जेव्हा तुमच्या निर्मात्याला मार्गदर्शनासाठी विचारा, तो तुम्हाला कधीही दिशाभूल करू देणार नाही. तुम्ही जिथे उभे आहात तिथून खाली न जाता तो तुम्हाला कधीही हवेत सोडणार नाही. मला माझ्या आयुष्यात अनेक प्रश्न विचारले गेले आहेत, परंतु हा प्रश्न नेहमीच सर्वात आव्हानात्मक राहिला आहे, कारण मी स्वतःच उत्तर देऊ शकत नाही. त्यासाठी माझ्यापेक्षा मोठ्या गोष्टींवर विश्वास आवश्यक आहे. म्हणूनच आपण त्याला विश्वास म्हणतो. प्रिय मुलांनो, मी नाते निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आहे, तुम्हाला जवळ आणत आहे. देव तुमचा विश्वास मागत आहे. तो तुम्हाला त्याच्यावर आणि तुमच्या जीवनासाठी त्याची योजना यांवर विश्वास ठेवण्यासाठी आमंत्रित करत आहे. तुम्ही तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजनेला नाही म्हणू शकता आणि ज्या मार्गावर तुम्ही अनेक वर्षांपासून चालत आहात त्याच मार्गावर चालू ठेवा. किंवा तुम्ही हो म्हणू शकता आणि विश्वास ठेवू शकता की देवाकडे तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत. देव तुमचे जीवन अंधारातून प्रकाशात, मृत्यूपासून जीवनात, गोंधळातून स्पष्टतेमध्ये बदलू इच्छितो. तो तुम्हाला दाखवू इच्छितो की त्याच्यासाठी आणि त्याच्या राज्यासाठी जगण्याचा अर्थ काय आहे. त्याला तुम्हाला मार्गदर्शन करायचे आहे. त्यांच्या मतांना घाबरू नका, त्यांना सत्य सांगण्यास घाबरू नका. देव काही चुका करत नाही. आपण त्यांपैकी एक नाही हे दाखवण्याचा आजचा दिवस आहे. उपस्थित राहण्याचा दिवस आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करण्याचा दिवस आहे. तुम्हाला काय करायचे आहे? आपण येथे आणि आता पुरेसे आहोत. तुम्ही देवाचे प्रिय मूल आहात. परंतु कधी कधी आपल्याला इतरांना किंवा स्वतःवर प्रेम वाटत नाही. आम्हाला वाटते की आम्ही पुरेसे चांगले नाही, पुरेसे प्रामाणिक, पुरेसे प्रेमळ. देवाची इच्छा आहे की आपण किती पैसे कमावतो किंवा आपले किती मित्र आहेत किंवा सोशल मीडियावर कोण आपल्याकडे लक्ष देतो यात आपली किंमत नाही. आपले मृत्यू इतरांवर प्रेम करण्याच्या आणि सेवा करण्याच्या आपल्या क्षमतेमध्ये आहे. मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही असे म्हणू नका. मी लोकांकडे दुर्लक्ष करण्याबद्दल बोलत नाही, तर स्वतःची काळजी घेण्याबद्दल बोलत आहे. जग अशा लोकांनी भरलेले आहे. त्यांना वास्तविक जगापेक्षा स्वतःमध्ये जास्त रस असतो. ते त्यांच्या स्वतःच्या जीवनावर इतके केंद्रित आहेत की त्यांच्यासमोर काय आहे हे ते पाहू शकत नाहीत. देवाला तुमच्याकडून काय हवे आहे हे कळेपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा विचार करू शकत नाही. तुम्ही तुमच्या जीवनासाठी त्याच्या योजनेचे पालन करण्यास तयार असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतः किंवा तुमच्या मित्रांऐवजी इतर कोणावरही विश्वास ठेवण्यास तयार असले पाहिजे. आपल्या स्वतःच्या जीवनात अडकून पडणे आणि देव आणि चांगले कृत्य यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी विसरून जाणे आपल्यासाठी खूप सोपे आहे, कारण त्याच्याबरोबर वेळ घालवण्यापेक्षा हे खूप सोपे आहे. पण जर आपल्याला या जीवनात खऱ्या अर्थाने आनंदी व्हायचे असेल तर आपण स्वतःच्या पलीकडे पाहणे आवश्यक आहे. कारण एकच व्यक्ती आहे. मी कधीही अस्तित्वात नसल्याप्रमाणे तुम्ही तुमचे जीवन जगावे अशी माझी इच्छा नाही. माझ्यासाठी फक्त आजूबाजूला असणे पुरेसे नाही, परंतु एखाद्या जीवनात बदल घडवून आणणे पुरेसे आहे. माझ्या मुलांनी फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी गोष्टी करणारे लोक व्हावेत अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतो, बाळा, तुम्ही तुमच्या सांसारिक जीवनात इतके व्यस्त असता की तुम्ही मी सांगितलेल्या संदेशांचे पालन करू शकत नाही. माझ्या मुलांनो, जर तुम्हाला तुझ्या आयुष्यात महत्त्व दिले नाहीस तर माझी आठवण सुद्धा ठेवू नकोस. संकटाच्या वेळी माझा धावा करू नकोस. माझी तुला तेव्हाच आठवण येते जेव्हा कोणी तुझी आठवण काढत नाही. मी रोज सांगूनही तू हे संदेश ऐकणे पूर्णपणे सोडून देतोस. आज मी काहीच बोलणार नाही.
देव आज तुला म्हणतो आहे की तुला भीती वाटते की तो तुझा हात धरेल आणि अडचणीत तुझ्याबरोबर चालेल. जेव्हा आपण प्रार्थना आणि उपासनेत त्याच्याकडे वळतो तेव्हा देव नेहमीच जवळ असतो. तो आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपल्या अपेक्षा आणि इच्छांपेक्षा जास्त देतो, कारण त्याने आपल्या वचनानुसार तसे करण्याचे वचन दिले आहे. हम गया नहीं जिंदा है, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी देव आहे, एकमात्र वास्तविक अस्तित्व आहे. मी विश्व आणि त्यातील सर्व काही निर्माण केले आहे. तू माझा भाग आहेस आणि इतर सर्व लोक सुद्धा माझेच भाग आहेत. आपण सर्व एकाचाच भाग आहोत. प्रत्येक व्यक्तीचा तुमच्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडतो. दुःख विसरून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे माणुसकी. आणि माणसाने प्राणीमात्रांसोबत भूतदयेने वागणे म्हणजे ईश्वराचीच अनुभूती. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते. मानवी नात्यांचं पण असंच आहे. दोन्ही बाजूने जर ओढ समान असेल तर नात्याची गाठ घट्ट बसते. सौंदर्याच्या कमतरतेला चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. पडणाऱ्या पावसाला माहीत सुद्धा नसतं की खाली मातीतून काय उगवणार आहे. तो मात्र फक्त मनसोक्त कोसळून जातो. माणसाचं आयुष्य असंच जगावं. काय होणार, कसं होणार, कधी होणार याचा विचार न करता मनसोक्त जगावं. तुमच्या वेदना त्यांनाच सांगा ज्यांना तुमच्या वेदना समजू शकतात. स्वतःला जास्त सांत्वन देत बसू नका, कारण कोणीही इतकं व्यस्त नसतं की जितकं ते तुम्हाला दाखवत असतात. अनेकदा तुम्ही त्यांच्यासाठी विनाकारण अस्वस्थ राहता, पण तुम्हाला हे देखील माहिती असतं की आपल्यासाठी ही समस्या बनू शकते. इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवा. विश्वास ठेवा, तुम्ही खूप आनंदी राहाल. प्रत्येक नातं सुंदर असल्याचा आव आणू नका. इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. जो चांगला दिसतो तोच शेवटी फसवणूक करणारा निघतो. आयुष्यात अशी वृत्ती निर्माण करा की जो तसा आहे त्याला त्याच भाषेत उत्तर द्या. वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली तर आजच समजून घ्या की ती कधीच तुमच्यासोबत नव्हती. जेव्हा जेव्हा मी काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी मला फसवले आहे. आता भीती जखमांची नाही तर लोकांच्या खोट्या प्रेमाची वाटते. खूप जवळून मी जग पाहिले आहे, म्हणूनच आता सर्वांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांनी आपल्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा जास्त काहीतरी करून दाखवणे हीच आपली सफलता आहे. आयुष्यात वेगळे काही करायचे असेल तर गर्दीला हटवून उभे राहावेच लागते. गर्दी तुम्हाला हिंमत देते, पण तुमची ओळख काढून घेते. एखाद्याला गमावणे ही जगातील सर्वात मोठी भीती आहे. ज्यांनी कुणाला गमावले आहे तेच हे समजू शकतात. असे म्हणतात की कोणतंही स्टेज असो, सोडणारा सोडून जातो आणि परफॉर्मन्स करणारा परिस्थिती कोणतीही असो परफॉर्मन्स करतोच. मी पाहिलं आहे, जर आपलं मन दुखलं तर आपल्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडून जातो. प्रेम खरे असेल तर आठवणी खूप जास्त त्रास देतात. कुणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण लोक तुम्हाला तितकेही महत्त्व देत नाहीत जितके तुम्हाला वाटत असते. ज्याला तुमची पर्वा नाही किंवा तुमच्या असण्याचा किंवा त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही, मग त्यांच्यासाठी तुम्ही का रडता? आपले आयुष्य आनंदाने घालवा. काही लोक त्यांच्या गर्विष्ठपणामुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडले आहेत. काही स्वस्थ लोकांवर विश्वास ठेवणं आम्हाला खूप जास्त महागात पडलं. डोळ्यात लपलेली वेदना सांगते हृदय नाही तर विश्वास तुटला आहे. लोक इतकी समजदार असतात की समोरच्याचं खोटं लगेचच पकडू शकतात, पण प्रेमात इतके वेडे होतात की त्यांना खोटं देखील सत्य वाटू लागतं. वेळेला खरंच कोणीतरी विचारेल का, आपल्याला झालेल्या जखमा खरंच भरून निघतात का? आम्हाला सोडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही आमच्यासाठी एकटेच खूप जास्त पुरेसे आहोत. शरीराच्या दुखण्यापेक्षा मनाचे दुखणे कितीतरी पटीने जास्त दुखणे असते. म्हणूनच तुमचे हृदय नेहमी आनंदी ठेवा. हे प्रेम
विषापेक्षा देखील भयंकर आहे. जर कोणी थोडेसे जरी चुकले तरी पूर्ण आयुष्य मरणासारखे जगावे लागते. जर तुम्हाला या जगात जगायचं असेल तर तुम्ही सुद्धा थोडं शूद्र व्हायला शिका, कारण इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही. हे लोक जे आहेत, जे आपल्याला खाली आणू पाहत आहेत, पण खरं पाहिलं तर त्यातील काही लोक आपले नातेवाईकच आहेत. आपल्यामध्ये फरक एकच आहे. तुम्ही खूप जास्त महाग आहात असं तुम्हाला वाटतं आणि आम्ही खूप जास्त मौल्यवान आहोत असं आम्हाला वाटतं. कायमस्वरूपी तेच नातं टिकतं ज्या नात्यात एकमेकांना गमावण्याची भीती दोघांनाही असते. उगाचच आपली कोणाशी ओळख होत नसते. कुणाकडून धडा मिळतो तर कुणाकडून चांगले ज्ञान मिळते. आम्हाला तुमची आठवण तर खूप येते, पण आता तुम्हाला भेटण्याचं जरा देखील आमचं मन नाही. चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर दिशेने हळूहळू चाला, नक्कीच जिंकाल. आता कोणी फुकट जरी दिलं तरी एखाद्याचं मन घेऊ नका, कारण आता आपले मन खूप स्वस्थ होणार आहे. जीभ कडू आहे, मनात घाण आहे, कधी बदलला आहे, या सर्वांचा हिशोब माझ्यापाशी आहे. बदलणारी वेळ आणि बदलणारे लोक कधीच कुणाचे मित्र होऊ शकत नाहीत. मित्र परिवार आपली परिस्थिती बदलणारे ठेवा. आपली परिस्थिती पाहून बदलणारे मित्र काहीच कामाचे नसतात. समस्यांचे गुलाम होणारे लोक स्वतःचे भाग्य कधीच बदलू शकत नाहीत. 71% पाणी या दुनियेत आहे, तरीही लोक प्रेमामध्येच आहेत. एखाद्याबद्दल सर्व काही जाणून घेणे म्हणजे त्याला पुन्हा अनोळखी बनवणे. जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्ही वाईट असते तेव्हा खूप सारं ऐकून घेऊन खूप त्रास सहन करावा लागतो. कधी कधी थोडा धीर देखील धरा. तुमच्याकडून एखादी सर्वोत्तम गोष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीमधून जावेच लागते. पैसा आला की आदर देखील नक्कीच येतो, पण लक्षात ठेवा, तो आदर पैशांचा असतो, तुमचा नाही. तमाशा करणं माझ्या स्वभावात नव्हतं. मला सर्व काही माहिती होतं, तरीही आम्ही गप्प बसलो. आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता माझ्या आनंदाने स्वतःचा जीव घेतला. मजबूत मनाचे लोक अनेकदा रात्री रडतात. आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगले पाहिजे. लोकांना खुश करण्यासाठी सिंहाला देखील सर्कशीत नाचावे लागते. भूकंप आणि प्रेमात खूप जास्त समानता आहे. भूकंप एखाद्याचे घर तोडू शकते आणि प्रेम एखाद्याचे मन तोडू शकते. माझ्या सहनशीलतेचे ज्यांना आश्चर्य वाटते त्यांना सांगा की अश्रू जमिनीवर पडत नसतात, ते मन चिरत असतात. त्या नात्यांचे तुटणे महत्वाचे आहे. जिथे तुम्ही स्वतः तुटत चालला आहात, ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, त्यांच्याकडून कधीच अपेक्षा ठेवू नका. बघा, शेवटपर्यंत नातं टिकू शकतं. शांतपणे खेळला जाणारा खेळ सर्वात खतरनाक असतो. नवीन मित्रमंडळी आणि जुने दुश्मन यांच्यापासून नेहमीच सांभाळून राहा. कधीही धोका मिळू शकतो. भूक तरी कशी लागेल जेव्हा एखाद्या माणसाला आपलं मनच खात असेल. तुम्ही ती खिडकीच बंद करून टाका जी तुम्हाला वारंवार दुःख देत आहे. मग त्या खिडकीतून जग कितीही सुंदर दिसू दे. जे लोक तुमच्याबरोबर गोष्टींचा देखील चुकीचा अर्थ काढत आहेत, तर त्यांना सफाई देणं बंद करा. यात आपलेच नुकसान होणार आहे. काही जण दुःखात असताना देखील प्रार्थना करत असतात, तर काही जण हसत असताना देखील इतरांना दुखवत असतात. म्हणूनच तो माणूस त्याच्या परिस्थितीने ओळखला जात नाही, तर त्याच्या स्वभावाने ओळखला जातो. निष्पाप मनुष्य नेहमी जीवनाचा आनंद घेण्यास सक्षम असतो आणि हुशार व्यक्ती नेहमीच गोंधळलेला असतो. 24 तासांचा वेळ सर्वांकडे बरोबर असतो. कोणी त्या वेळेत मोठी कामं करून घेतो, तर कोणी तुझं माझं करण्यात तो वेळ घालवून टाकतो. त्या ठिकाणी नेहमीच शांत राहा जिथे 2 कवडीचे लोक त्यांचे गुणगान तुम्हाला सांगत असतात. काही चांगले लोक समोरच्यासह चुपचापपणे ऐकून घेतात, कारण त्यांना त्यांच्यासोबत असलेलं नातं खूप जास्त महत्वाचं असतं. आता नाती सांभाळता सांभाळता थकवा आलाय. रोज इथे कोणी ना कोणी नाराज होतच आहे. अशा लोकांपासून नेहमी सांभाळून राहा. जे लोक तुमच्या समोर, तुमच्या सोबत आणि तुमच्या मागे तुमच्या विरोधात असतील. कधी कधी समजतच नाही की नशिबाने नेहमी चांगल्या माणसासोबतच वाईट खेळ का खेळावा. प्रेम ही एक कला आहे, पण योग्य व्यक्तीवरच खरं प्रेम करा, हा माझा सल्ला आहे. कुणालाही इतका हक्क देऊ नका की तुम्ही दुखावले जाल, आणि कोणालाही इतका वेळ देऊ नका की त्यांना त्या गोष्टीचा गर्व वाटेल.
जे लोक कडू असतात ते अनेकदा अडचणीत आपल्या कामाला येतात, आणि जे साखरेसारखे गोड असतात ते लोक अनेकदा आपल्याला आपल्या अडचणीत कायमचं फसवून निघून जातात. ज्यांना तुमची वेदना कळत नाही त्यांना तुमचं दुःख सांगणं चुकीचं आहे. आपलं आयुष्य किती का खराब असेल, जोपर्यंत एखादी चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देते तोपर्यंत ते खराब आयुष्य देखील आपल्याला खूप चांगलं वाटत असतं. प्रत्येक व्यक्तीच्या 2 कहाण्या असतात. पहिली जी त्याने ऐकवलेली असते आणि दुसरी जी त्याने लपवलेली असते. ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचा त्रास होतो त्यांच्यासाठी शांत राहणं हे एक बरोबर उत्तर आहे. या जीवनात तुम्ही स्वतःला मजबूत बनवा, कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यावर तुम्ही स्वतः बर्बाद होऊ शकता. माझा राग आणि माझे प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे जे मला आपले वाटतात. लोक नेहमी त्यांनाच गमावण्याची भीती ठेवतात जे लोक त्यांचे नसतातच. आयुष्य तुम्ही 10 वेळा नापासवा किंवा 100 वेळा नापासवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात कधीच साधं बनून जगू नका. प्रेम खूप दुर्मिळ आहे, त्याला पकडून ठेवा, आणि राग खूप दुर्बल आहे, त्याला सोडून द्या. भीती खूप भयंकर आहे, तिच्याशी सामना करायला शिका. टेन्शन, डिप्रेशन, अस्वस्थता मनुष्याला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःचा कमी आणि दुसऱ्याचा जास्त विचार करत असतो. संयम ठेवणं हे दुनियेसमोर रडण्यापेक्षा खूप चांगलं आहे. लोक म्हणतात की दुःख सांगितल्यावर कमी होतं, पण मित्रांनो, ही दुनिया वेगळी आहे. इथे दुःख सांगितल्यावर लोकांना खूप जास्त आनंद होतो. सर्वांना चांगलं समजणं ही माझी सर्वात वाईट सवय आहे. तुमच्याजवळ फक्त पैसा असला पाहिजे, कारण इथे भावनांची कदर कुणालाही नाही. जे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात मिळालेल्या काही गोष्टींबद्दल समाधानी नाहीयेत, तर लक्षात ठेवा, भविष्य काळात त्यांना मिळणाऱ्या गोष्टींबद्दल देखील ते कधीच समाधानी होऊ शकत नाहीत. दुसऱ्यांना आपल्या आयुष्यात खूप जास्त किमती बनवलं तर समजून जा की तुम्ही त्यांच्या आयुष्यात खूप स्वस्त होणार आहात. तुम्ही स्वतः जितका तुमचा आदर कमी करून घ्याल तितके लोक तुम्हाला जास्त जबरदस्ती करतील. तुमच्या आयुष्यातील वाईट वेळ तुम्हाला कमकुवत नाही तर चॅम्पियन व्हायला शिकवते. आपल्यामध्ये फरक इतकाच आहे, काही लोक आपल्या फुरसतीत आठवण करतात आणि आपण मात्र रोज त्यांच्या आठवणीत जगत असतो. ते तुम्ही नव्हतात. माझ्या मनाला सर्वात जास्त दुखावणारी माझी आशा. प्रेम वचनांनी टिकत नाही, तर एकमेकांची कदर केल्यावर टिकतं. खुश दिसण्याच्या नादात मनुष्य अजून जास्त दुःखी दिसू लागतो. भले ते तुमचे कितीही जवळचे असतील, पण सर्वात पहिले ते तुमचाच फायदा बघतील. काही लोक जुनी नाती विसरून जातात जेव्हा एखादे नवीन नाते निर्माण होते. काही लोक खोटे पण इतक्या विश्वासाने सांगतात की आपल्याला समजतच नाही की ते खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत. लोक तुमची कदर तेव्हा करतात जेव्हा वेळ निघून गेलेली असते. विश्वास जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य कमी पडतं आणि तोच विश्वास तोडण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा असतो. बदलणं हे तर ठरलेलंच असतं. प्रत्येक गोष्ट बदलून जाते. कुणाचं मन बदललं जातं तर कुणाचे दिवस बदलले जातात. लोक फक्त योगायोगाने भेटतात, वेगळे मात्र ते स्वतःच्या मर्जीने होतात. विसरायला शिका साहेब, हाच तुमचा फायदा आहे, कारण हे जग त्यांना हवं आहे तेच करणार आहे. एका वेळेनंतर एकतर दुःख संपून जातं किंवा मग तो मनुष्य संपून जातो. ज्यांचे आचरण पवित्र असेल त्यांच्या चरणांना हात लावला पाहिजे. कुणाची तरी सवय होणं ही एक प्रेमापेक्षा देखील खतरनाक गोष्ट आहे. जी गोष्ट सहज प्राप्त होते त्या गोष्टीची कधीच मनुष्याला किंमत नसते. बिनकामाची नाती जितक्या लवकर बनतात तितक्याच लवकर तुटतात. गर्व आणि अहंकारामुळे मनुष्य स्वतःचे नाते संपवत आहे. मनुष्य तेव्हाच हरतो जेव्हा तो एकटा असतो. काही लोक खूप कमकुवत असतात. जिथे खूप जास्त राग यायला पाहिजे तिथे ते रडत बसतात. कधी कधी बोलण्यासारखं तर खूप असतं, पण आता काही गोष्टी साठवून ठेवाव्या लागतात. मी कधीच कुणाचा जास्त अनुभव घेतला नाही, कारण ज्यांना मी जास्त प्रेम दिलं तितकंच प्रेम त्यांनी मला दिलं नाही. कधीतरी कोणाला तरी माझीही कमी भासेल असे देवाने मला बनवलंच नाही. तुम्ही कितीही काळजीपूर्वक नाती निभावण्याचा प्रयत्न करा, बदलणारा शेवटी बदलतोच. विसरणारे तर सर्वजण वाचले आहेत, मरून तर गेले ते जे इतरांच्या प्रेमात वेडे होते. खरे हृदय तुटलेले व्यक्ती बहुतेकदा शेवटी स्वतःच तुटून बसतात.
कपड्यांना मॅचिंग करून फक्त शरीरच छान दिसतं. नात्यांना आणि परिस्थितीला सुंदर बनवा. आयुष्य सुंदर बनेल. खोटी आशा दाखवण्यापेक्षा हे चांगलं ठरेल की तुम्ही खरं बोलून नकार देऊन टाका. जीवनातील करून घेतलेला गैरसमज आपण केलेल्या चुकांपेक्षा देखील धोकादायक असतो. जर तुम्हाला जीवनात खुश राहायचे असेल तर तुमचे निर्णय तुमच्या परिस्थितीकडे बघून घ्या. दुनियेचा विचार करून जर तुम्ही निर्णय घेतला तर नक्कीच दुःखी राहणार. आयुष्य तर आपलंच असतं, पण दुसऱ्यांसाठी जगावं लागतं. मोठा धागा आणि मोठी जीभ फक्त समस्याच निर्माण करू शकते. म्हणूनच धागा गुंडायला पाहिजे आणि आपली जीभ देखील गुंडा मिळाली पाहिजे. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाहीये, तर तुमच्यामध्ये काय आहे हे महत्वाचं आहे. काल निघून गेलेला दिवस तुमच्या डोक्यात आहे आणि उद्याचा येणारा दिवस तुमच्या हातात आहे. मग आता तुम्हीच ठरवा आपल्याला करायचं काय आहे. एका थेंबाप्रमाणे मनुष्याचं आयुष्य आहे, पण त्या मनुष्यामधील गर्व समुद्रापेक्षा देखील मोठा आहे. होऊन गेलेली वाईट वेळ परत येत नाही, पण त्या वाईट वेळेत लोकांनी बोललेले शब्द मात्र मनातून जात नाहीत. लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, नाहीतर कायम दुःखी राहाल. लोकांना 1% देखील काहीच फरक पडत नाही. ही नाती देखील एक अजब गोष्ट आहे. बिना विश्वासाची सुरू होतात आणि बिना धोक्याने तुटून जातात. अडचणीच्या वेळी मदत करण्याचे ढोंग करणारी माणसं एक दिवस तुमचं यश पाहून निराश होतात. विश्वास तर आपल्या श्वासांचा देखील नसतो आणि आपण माणसांवर विश्वास ठेवतो. आता मला कितीही उंचावरून पडावा मला लागू शकत नाही, कारण मला ज्या हातांवर विश्वास होता त्याच हातांनी सारखं सारखं पाडलं आहे. तुमच्या भावनांचा विचार करून देखील काही लोक तुम्हाला दुःख देत असतील तर ते तुमचे कधीच असू शकत नाही. आपल्याला आपलीच माणसे जास्त रडवत असतात. परक्या लोकांसमोर तर नेहमीच हसावे लागते. कुणावर तरी प्रेम करणे वाईट नाही, पण आपला स्वार्थ साध्य झाल्यावर त्यांना सोडून देणे मात्र खूप मोठे पाप आहे. जो मनुष्य शांत राहतो तो त्याच्या शांतीने देखील सगळं काही सांगून जातो. खरं प्रेम अनेक वेळा चुकीच्या लोकांसोबत होत असतं. संयमाची एक चांगली गोष्ट की ती आली की मग त्याला इच्छाच उरत नाही. चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक धडा देतात. हे असे युग चालू आहे जिथे धर्माच्या नावावर प्रत्येक जण लढायला तयार आहे, पण धर्माच्या मार्गावर कोणीही चालायला तयार नाही. कोणीतरी मला विचारलं की दुःखाची किंमत काय आहे, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला माहित नाही, कारण मला माझ्या आयुष्यात प्रत्येक दुःख फुकटात मिळालं आहे. मृत्यूनंतर केली गेलेली तारीफ आणि एखाद्याचं मन दुखावल्यानंतर मागितलेली माफी काहीच कामाची नसते. अडचणी आपल्याला कमकुवत बनवत नाहीत, तर आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे हे शिकवतात. जोपर्यंत आपण निवडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्यासाठी चांगले काय आहे. डोळ्यांवरून जेव्हा विश्वासाचा चष्मा उतरवला जातो मग तेव्हा समजतं की ही दुनिया कशी आहे. तुटून गेलेले लोक नेहमी इतरांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मी एकटा चालतो पण एखाद्याच्या मागे अजिबात चालू शकत नाही, कारण मला माहिती आहे की शेवटी मी फसणार आहे. तुमचे वचन बांधून कुठेतरी घेऊन जा, पुन्हा कुणाला तरी फसवताना कामाला येते. कोण म्हणतं पुस्तक वाचूनच धडा मिळतो. एक छोटासा अपघात देखील खूप काही शिकवून जातो. अनेकदा ते लोक आपल्यावर बोट उचलतात ज्यांचा आपल्याला स्पर्श करण्याची देखील लायकी नसते. जेव्हा तुम्हाला स्वतःचे महत्त्व सांगावे लागेल तेव्हा समजून घ्या की आता तुम्ही तिथे असण्याचा किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही. ज्याला आयुष्यात खूप कमी तक्रारी आहेत तोच नेहमी आनंदी राहू शकतो. तुम्ही खूप चांगले माणूस असाल, पण कुणाच्या तरी कथेत नक्कीच तुम्ही खूप वाईट माणूस आहात. मी खाली पडणाऱ्या पानांपासून शिकले आहे की जरा देखील आपलं कुणाला ओझं झालं तर ते आपल्याला डायरेक्ट खाली फेकतात. आपल्या प्रियजनांना वेळ देण्यासाठी वेळ नाही तर मन असावं लागतं. ज्या दिवशी तुम्ही आम्हाला गमवाल त्या दिवशी तुम्ही हसताना देखील रडून जाल. कुणाची तरी सवय लागायला वेळ लागत नाही, पण ती सवय मोडायला पूर्ण आयुष्य संपून जातं. या दुनियेला समजेल की शांत राहणारे लोक देखील खूप जास्त दुःखी असतात. एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपल्याला या गोष्टींचा स्वीकार करणे आवश्यक आहे की सर्व काही सर्वांनाच मिळत नाही. जर तुमच्या स्वतःमध्ये स्वतःला बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला इतरांना बदलण्याचा काही एक अधिकार नाही.
स्वामी म्हणतात की बाळा, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच जल आहे, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळते आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय हा आपलाच होतो असा अनुभव येतो. फक्त त्यासाठी आपण स्वामींची निस्वार्थ आणि निष्ठेने भक्ती करायला हवी. आपल्या भक्तीमध्ये कुठलीही मोहमाया नसावी. मग पहा, स्वामी तुम्हाला असे काही देतील की ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नाही. श्री स्वामी समर्थ. परमेश्वर तुलाच सांगतोय, तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल. परमेश्वर होय देव म्हणत आहे, मी तुझी प्रार्थना ऐकली, तुझे अश्रू पाहिले आणि आता तुला हवं ते सर्व मिळेल. देव घोषित करतो की देव तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करणार आहे. होय, हे देवाचे वचन आहे. शेवटपर्यंत ऐकत राहा. तो दार उघडेल आणि खास तुमच्यासाठी संधी निर्माण करेल. कोणत्याही डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही आणि कोणत्याही मनाने कल्पना केली नाही की देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काय तयार केले आहे. तुम्ही ती नोकरी सुरक्षित कराल, त्या शाळेत प्रवेश मिळवाल, ती पदोन्नती मिळवाल, त्या संधीचा फायदा घ्याल, त्या कर्जातून सुटका कराल आणि त्या विषारी परिस्थितीतून मुक्तही व्हाल. काहीही नसतानाही देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करेल. देवावर विश्वास ठेवा. देव तुमचा विश्वासघात कधीही करणार नाही, कारण देव तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. देव म्हणतो, मी फक्त पोकळ आश्वासने देत नाही, मी सांगतो ते करतो. बाळा, मी शिक्षा देणारा देव नसून तुझ्यावर प्रचंड प्रेम करणारा देव आहे. पुढील 7 मिनिटात तुझे आयुष्य या रात्रीत पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल. हा तुझ्यासमोर आलेला व्हिडिओ नाही, तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्याची आणि कठीण काळ नष्ट करण्याची शक्ती यामध्ये आहे. भूतकाळातील तुम्हाला रडवणारी प्रत्येक वाईट गोष्ट निघून जाईल. तुझ्यासाठी तुझ्या शत्रूंनी रचलेल्या वाईट योजना थांबवण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्यापुढे पाठवत आहे. या लढ्यात तुम्ही एकटे नाही आहात. मी तुम्हाला मिळवले आहे. मी तुला सुरक्षित ठेवीन. मी तुम्हाला भरपूर आरोग्य, संपत्ती, यश हे देऊ इच्छितो, जेणेकरून तुम्ही इतरांना मदत करू शकाल. बाळा, मी फसवणारा देव नसून मी भरपूर देणारा देव आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद मिळतील. माझ्या वचनांवर विश्वास ठेवा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसतील. तुलाही चमत्काराची आवश्यकता असल्यास आत्ताच स्वामींचे नाम ओम सुरेशाय नमः टाईप करा आणि हा शक्तिशाली व्हिडिओला लाईक करा. देव म्हणतो, मी सर्व काही घडवणारा देव आहे. मी सुरुवात आहे, शेवटही मीच आहे. सर्व चांगल्या कल्पना आणि शहाणपणा जिथून येते तिथे मी आहे. तुझ्यासाठी माझ्या योजना चांगल्या आहेत. ते तुम्हाला चांगले करतील आणि तुम्हाला दुखापत होणार नाही. स्वामी म्हणतात, मी बरे करणारा, दुरुस्त करणारा आणि प्रत्येक संकटातून वाचवणारा देव आहे. शेवटपर्यंत ऐकत राहा. मी थकलेल्यांना शक्ती देतो, दुःखितांना आशा देतो. जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या शरीरात, हृदयात, आत्म्यात तुम्ही मला ठेवले असेल तर मी तुम्हाला मदत नक्कीच करू शकतो. मी प्रत्येक दुखापत दूर करू शकतो. प्रत्येक तुटलेले हृदय सुधारू शकतो. फक्त मला मदतीसाठी विचारा. माझे नामस्मरण करा. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर होय, मी देवाचे नामस्मरण करत राहीन असे टाईप करा. देव म्हणतो, या आठवड्यात तुमचे आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, पैसा या सर्व गोष्टी चांगल्या होतील. देव तुम्हाला एक चमत्कार देईल, ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील. जेव्हा तुम्ही देवाचा जप करत असता तेव्हा तुम्हाला माहीत नसतानाही चिंता हळूहळू कमी होत असते. देव म्हणतो, आज मी नेहमी तुझ्यासोबत आहे याची आठवण म्हणून काही मूर्त्या तुमच्या घरी दिसतील. यावर्षी तुमचे जीवन अधिक पैसे,
चांगले आरोग्य, अंतहीन आनंद, आश्चर्य आणि वास्तविक प्रेमाने भरेल. मला आठवते जेव्हा मी देवापासून दूर होतो आणि माझे जीवन गोंधळलेले होते, पण जेव्हा आम्ही स्वामींना भेटलो तेव्हा ते सर्व बदलले. होय, स्वामी आई तुलाच सांगते, तुम्ही स्वतंत्र यश भरपूर प्रमाणात नवीन काळात जात आहात. कठीण काळ संपला आहे. एक नवीन सुरुवात होत आहे. तुम्हाला जे हवे आहे ते मी तुम्हाला विशेष मार्गाने देईन आणि तुम्हाला सुरक्षित ठेवीन. तुम्हाला कळेल की मी देव आहे जो काहीही करू शकतो. बाळा, लक्षात ठेव, मी एक देव आहे जो क्षमा करतो, तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यासाठी नेहमी संकटात धावून येतो. विश्वास ठेव, प्रार्थना कर, देवाचे नाम घेत राहा. तुम्ही माझी प्रिय मुले आहात जी चमत्कार पाहतील. तुमच्या आयुष्यात या आठवड्यात तुमचा पैसा दररोज वाढेल. तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या नातवंडांसाठीही ते पुरेसे ठरेल. देव म्हणतो, तू माझी भक्त आहेस म्हणून मी तुम्हाला माझ्या नामस्मरणाची शक्ती दिली आहे. माझ्यावर विश्वास ठेवून शत्रू आणि त्याच्यासाठी काम करणाऱ्यांविरुद्ध लढा. प्रार्थना करत राहा. तू केलेली प्रार्थना वाया जाणार नाही हे लक्षात ठेव. देवाची शांती जी आपल्यापेक्षाही चांगली आहे हे समजून घ्या. आपल्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करा. भगवंताच्या प्रेमात आणि कृपेत जगून घ्या आणि इतरांनाही जगू द्या. देव म्हणतो, प्रिय बाळा, मी तुला खूप चांगल्या गोष्टी देईन. हसू, पैसा, चांगले आरोग्य. मी तुमच्या शरीरात आणि मनाने सुरक्षित, शांत वाटेल असे काहीतरी लवकरच देणार आहे. देवाला तुमच्या आयुष्यात येऊन चमत्कार करायचे आहेत. तुमचे हृदय देवासमोर उघडा आणि त्याला तुमचे घर बदलू द्या. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चांगले बदल घडवून आणू. त्यामुळे देवाचं नाव सतत घेत राहा. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा. उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप मोठा आहे. तुम्ही विचारत असलेल्या गोष्टींसाठी सज्ज व्हा. लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील चांगले आरोग्य, पैसा आणि प्रेम मिळेल. मोठ्या पावसाच्या वादळाप्रमाणे तुमच्याकडे येणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी विजय आणि यशाची तयारी करतील. देव तुम्हाला या आठवड्यात तिप्पट आशीर्वाद देणार आहेत, कारण त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. देव म्हणतो, मी तुम्हाला माझ्या दयाळूपणाने आश्चर्यचकित करणार आहे. मी आधीच तुम्हाला उपचार, स्वतंत्र, भरपूर पैसे देण्याची योजना आखली आहे. खरे प्रेम लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे. पुढचा हा महिना आनंदाचा असेल, बरे होण्याचा असेल, काहीतरी चांगले घडण्याचा असेल. पुढचा महिना तुम्हाला आनंदाने भारावून टाकेल. परमेश्वर सांगतात, जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्यांच्या सर्व इच्छा स्वामी आई स्वतः येऊन पूर्ण करतील. देव म्हणतो, हा आठवडा संपण्यापूर्वी पैसा तुमच्याकडे शाली कधीही न संपणाऱ्या नदीप्रमाणे येईल. तुमचे पैसे दिवसेंदिवस वाढत जातील. प्रेम, पैसा, आरोग्य यामध्ये तुम्ही खरोखरच आनंदी व्हाल. तुम्ही एका मोठ्या यशाच्या काठावर आहात, जे तुम्हाला चांगले करू इच्छित नसलेल्या लोकांना आश्चर्यचकित करेल आणि तुमचे जग कायमचे बदलेल. ईश्वर सांगतात, प्रिय बाळा, तुमची जिंकण्याची वेळ आहे. तोटा, निराशा, कर्ज सर्व काही नाहीसे होणार आहे. शांतपणे बोला किंवा मग टाईप करा, परमेश्वर माझ्यासोबत आहे. परमेश्वर माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. मी परमेश्वराचे लाडके मूल आहे. देवाकडून हे आशीर्वाद मिळवण्यासाठी कृपया हा पवित्र संदेश शेवटपर्यंत पहा. त्यासाठी जास्त मेहनत न करता तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, तुमची संपत्ती वाढेल आणि तुमच्याकडे सहज पैसे कायम येत राहतील. देव म्हणतो, मी तुम्हाला चमत्कार, आशीर्वाद आणि सुधारणा पाठवत आहे, जेणेकरून तुमच्या जीवनातील प्रत्येक भागात खरोखरच चांगले करू शकता. मी एक देव आहे जो चांगले लोक, वाईट लोक हे बघून बरोबर त्यांचे त्यांना फळ देतो. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्यासाठी चमत्कार पाठवत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचे नाम ओम एकाय नमः टाईप करा आणि आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. स्वामी सांगतात, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला निराश करणार नाही. तुझी वेळ आली आहे. पैसा, आनंद
आणि यांसारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. यश, पैसे तुमच्याकडे सहज येतील. घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवत राहा, कारण यातून तुम्हाला अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. आज मी तुम्हाला दुःखाला सामोरे जाण्याची गरज नाही याची खात्री करून देणार आहे. तुमचे दुःखी अश्रू आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलणार आहेत. तुझ्या सर्व वाईट समस्या चांगल्या गोष्टींमध्ये बदलणार आहेत. तुला देखील याची गरज असल्यास किंवा देवाच्या शक्तीची गरज असल्यास टाईप करा, परमेश्वरा, माझ्या भाग्यात तुमची कृपा करा. देव म्हणतो, मी एक देव आहे जो अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करण्यात खरोखरच चांगला आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात बरेच चमत्कार घडताना दिसतील. मी तुमची सुरक्षित जागा आहे, तुमची शक्ती आहे, आणि जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा मी तिथे असतो. मी सर्वात शक्तिशाली देव आहे आणि मी तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक चांगले करू शकतो. या आठवड्यादरम्यान मी तुम्हाला तिप्पट आशीर्वाद मिळण्याची खात्री देणार आहे. तुमच्या बँक खात्यात भरपूर पैसे असतील आणि खरोखर काहीतरी आश्चर्यकारक घडेल. तुम्ही आजारी असल्यास किंवा तुम्हाला पैशांची गरज असल्यास, उदास वाटत असल्यास हरकत नाही. हे जाणून घ्या की परमेश्वर नेहमी तुझ्याबरोबर आहे आणि तो तुला कितीही मोठ्या संकटात एकट्याला सोडणार नाही. तुमचे शरीर निरोगी बनवण्यासाठी, तुमचे ऋण काढून टाकण्यासाठी, तुमचे नातेसंबंध दुरुस्त करण्यासाठी आणि तुमच्यासाठी वाईट गोष्टी करणे थांबवण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी तुझा देव तुझ्या खोलीत आला आहे. शेवटपर्यंत ऐकून दाखव. तुम्हाला हवे असलेले घर, तुम्हाला हवी असलेली नोकरी, तुम्ही शोधत असलेले प्रेम आणि तुम्हाला हवे असलेले पैसे तुमच्याकडे धावत येतील. शेवटपर्यंत ऐकत राहा. योग्य वेळ कधी आहे हे मला माहीत आहे, यावर विश्वास ठेव. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा आणि जो भक्त दुःखी संकटात आहे त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत व्हाल. देव या क्षणी तुला सांगत आहे, पुढील 3 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. यामुळे तुझे कर्ज, गरिबी कायमची दूर होऊन तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त तुझ्याकडे धन येईल. कृपया देवाला टाळू नका, कारण तुमचा देव स्वार्थी नाही. तो तुमच्या इच्छा पूर्ण करायला आलेला आहे. देवाचे चमत्कार तुमच्या शरीराला बरे करतील, तुटलेले नाते सुधारतील, तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळवून देतील. तुम्हाला कधी दुखापत होते हे देव जाणतो आणि तुमच्या प्रार्थना ऐकतो. देव तुम्हाला अशा चमत्कारांचे आशीर्वाद देईल ज्याची तुम्ही कधीही अपेक्षाही केली नसेल. आज रात्री तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे. हा उपचार बदल आणि आश्चर्यकारक आश्चर्याचा काळ असेल. तुम्ही प्रार्थना करत आहात आणि त्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल पाहण्यासाठी सज्ज व्हा. तुमची नोकरी, पैसा, आरोग्य, नातेसंबंध हे सर्व अशक्य वाटणाऱ्या मार्गाने सुधारतील. प्रिय बाळा, देव तुझ्या हृदयाचे दार ठोठावत आहे. त्याला तुमच्या आयुष्यात येऊ द्या आणि तुम्ही चमत्कारांचे साक्षीदार स्वतः देवासमोर उघडा. तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चमत्कार घडवून आणेल आणि तो तुमच्यासाठी विलक्षण गोष्टी करेल. जर देवाने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात असं तुला वाटत असेल तर किमान पुढची 6 मिनिटे हे ऐकत राहा. नशिबात नाही तेही मिळेल असे स्वामी सांगतात. जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तो तुमच्या मदतीला येईल. तुम्ही एका चमत्काराच्या पुढे आहात जे तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला आश्चर्यकारकपणे आनंदी करेल. देवाचे सामर्थ्य फक्त पैशांवर नाही, तो तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात स्पर्श करू शकतो. जसे तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध, तो तुमच्यासाठी नेहमीच असतो. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आणि तुम्ही दुःखी असताना तुम्हाला सांत्वन देण्यासाठी तो मार्ग काढत असतो. लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या पाठीशी असतो. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर तू माझा सांगाती असे टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, त्या भक्ताला देवाचे हे पवित्र शब्द शेअर करा. बघा, तुमच्याही भाग्यात स्वामी आई स्वतः येऊन चमत्कार करेल. बाळा, ऐकून तर घे. तू मला दररोज स्पष्टपणे नाकारत आहेस, तरीही मी नेहमीच तुझ्याकडे पाहतो. जर तुम्ही मला आत्ता विसरलात तर मी तुमच्या समस्येत तुम्हाला मदत करू शकत नाही.
या क्षणी तुम्ही कितीही कठीण प्रसंगांना तोंड देत आहात तरीही देव सर्वोच्च राहतो. विश्वास ठेव, तुझी कोणतीच इच्छा अपुरी राहणार नाही. तू या जगात हरवलेला नाहीस. असे अनेक लोक आहेत जे तुमची मनापासून काळजी घेतात. बाळा, तू खूप दुःख सहन केलं आहेस आणि करतही आहेस. तुला त्रास देणाऱ्या गोष्टींपासून मुक्त होण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण इतके दिवस सहन करत असलेल्या वेदना आणि दुःख सोडून वेळ आली आहे. तुम्ही काय गमावले आहे किंवा भविष्यात काय होणार आहे यापेक्षा भूतकाळात देव तुमच्याशी कसा विश्वासू होता आणि भविष्यात तो कसा विश्वासू राहील याची जाणीव तुला येत्या 3 मिनिटात होईल. बाळा, मी तुझा स्वामी आहे. तुला मी निवडले आहे, माझी सेवा करण्यासाठी नियुक्त केले आहे. तुझ्या अंधारातून बाहेर येण्यासाठी तुला माझ्या प्रकाशाने बोलावले आहे. मी तुझ्यासमोर एक उघडे दार ठेवले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही. स्वामी सांगतात, तुझे हृदय किती घायाळ, तुटलेले, दुखावलेले आहे याची मला जाणीव आहे. जरी ते हताश वाटत असले तरीही मी तुम्हाला आश्वासन द्यायला इथे आलेलो आहे की अजूनही आशा आहे. एक उपाय अस्तित्वात आहे. शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहा. जी अपेक्षा तू सोडली होतीस त्याच्या पलीकडे तुला सर्व काही देव देणार आहे. देव म्हणतो, मी या जीवनात तुम्हाला मदत करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी येथे आहे. तू माझ्याद्वारे निर्माण केलेला आहेस. अशा प्रकारे तुझ्या हृदयात काय आहे हे मीच जाणतो. मी वचन देतो की मी नेहमी तुझ्यासाठी तिथे असेन. जरी तुला माझे मार्ग नेहमीच समजत नसले तरीही मला माहीत आहे, कधी कधी अशी वेळ येते जेव्हा असं वाटतं की तुझ्याकडे लक्ष देत नाही. हो, देव तुझ्याकडे लक्ष देत नाही असं तुला वाटतं. पण बाळा, तू जे काही बोलतोस ते मी ऐकतो. तुझी प्रार्थना मी ऐकतो. तू जे काही करतोस ते मला दिसत आहे. म्हणून कृपया ते जाणून घ्या. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर स्वामींचे नाम ओम निर्गुणाय नमः टाईप करा आणि आत्ताच आपला हा स्वामीय शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. तुम्ही खूप काही अनुभवले असेल. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले असेल की तुम्हाला आनंद मिळणे इतके अवघड का आहे. तथापि देव आता तुम्हाला सांगत आहे की ते सर्व अनुभव आवश्यक होते, कारण त्यांनी आता तुम्ही कोण आहात याच्या विकासात योगदान दिले आहे. एक दिवस जेव्हा तुम्हाला हे समजेल की या जगात सर्व काही कारणास्तव घडते, जरी त्यावेळी आपल्याला हवे होते ते मिळाले नसले तरीही आपण आध्यात्मिक परिपक्वतेच्या नवीन उंचीवर पोहोचू शकाल. म्हणून त्याबद्दल प्रार्थना करा. अलीकडे काही तुम्हाला त्रास देत असेल किंवा नाखुश असेल तर तुम्ही ते कसे हाताळावे अशी देवाला प्रार्थना करून विचारणा करा, कारण तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्यासाठी जे चांगले आहे ते तो देणार आहे. स्वामी सांगतात, मला तुझ्या भयंकर दुःख आणि चिंताग्रस्त भावनांची जाणीव आहे. तुम्हाला काय करावे किंवा समर्थनासाठी कुठे जावे हे माहीत नाही. गोष्टी कशा प्रकारे का चालल्या आहेत हे तुम्ही विचारत आहात. सुरक्षित आणि आरामशीर वाटण्याऐवजी तुम्ही घाबरत आहात, काळजीत आहात. माझ्याबरोबर मनापासून नातं निर्माण तर करा. मी तुझ्या सोबतच आहे. तुझ्यासोबत तिथेच राहीन. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला अश्रूंच्या या खोऱ्यातून आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी मार्गदर्शन करेन. मी तुला मिठी मारण्यासाठी माझे हात विस्तृत करतो. तुम्हाला फक्त माझ्या मिठीत प्रवेश करायचा आहे आणि माझ्या मिठीत सुरक्षित बसायचे आहे. मी दररोज घडणाऱ्या छोट्या छोट्या चमत्कारांमध्ये, प्रिय व्यक्तींच्या हास्यात आणि तुझ्या चेहऱ्यावर घासणाऱ्या मंद वाऱ्यामध्ये जिवंत आहे. स्वामी आई म्हणते, बाळा, नेहमी तुझ्याकडे माझं लक्ष आहे. तुझ्या आवाजासाठी माझे कान सदैव उघडे आहेत. माझ्याजवळ बस आणि माझ्याशी संवाद साध. तुझे विचार, योजना आणि तुझ्या हृदयातील भावना व्यक्त करण्यासाठी तुझे स्वतःचे शब्द वापर. तुझ्या भावना व्यक्त कर, कारण माझ्याशी बोलल्याने तुमचा आत्मा बरा होतो आणि तुझ्या मनात शांती निर्माण होते. तुझ्या भावनांना माझ्यासमोर बोलून तू तुझा विश्वास सक्रिय करतोस आणि चमत्कार उलगडू लागतात. आज तुला जे काही सांगायचे आहे ते मला सांगण्याचा दिवस आहे, पण त्यावर माझे प्रतिसाद ऐकण्याचाही दिवस आहे. मी येथे न्याय देण्यासाठी, निंदा करण्यासाठी किंवा तुम्हाला मागील चुकांची आठवण करून देण्यासाठी नाही आलो. बाळा, माझा आत्मा तुझ्याशी हळुवारपणे कुजबुजतो. तुझ्यावरील माझ्या प्रेमाची पुष्टी करतो.
दररोज सकाळी तू जागृत होण्याची माझ्याबद्दलची तुझी गरज आणि माझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आतुरतेने मी वाट पाहतो. तुझे प्रेमाचे शब्द म्हणजे तुझी पूजा, तुझी स्तुती, सकाळच्या सूर्याप्रमाणे माझ्या आठवणीत उगवलेली माझी उपस्थिती. तुमचे जीवन प्रेम आणि संरक्षणाने भरते. तुम्हाला आठवण करून देते की तुमच्या परीक्षांमध्ये मी मदत करण्यास तयार आहे. बाळा, तू माझ्याकडे मागे घेतलेली कोणतीही गोष्ट मी रोखणार नाही. तू तुझ्या आशीर्वादासाठी जे काही शोधत आहेस ते मी माझ्या प्रेमात आच्छादून पटकन देईन. आणि तुमच्या विचारांवर, तुमच्या हृदयावर, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास आणि स्वप्ने ढासळणाऱ्या तुमच्या चिंता त्यांच्या स्वाधीन करा आणि माझ्या प्रेमावर शंका घेणाऱ्या तुमच्या चिंतांना समर्पण करा. तुम्हाला एकट्यानेही मानसिक वादळे सहन करण्याची गरज नाही. निराशेचे वारे तुम्हाला दुःखाच्या रस्त्यावरून खेचू देऊ नका. बाळा, तू कोणाचा आवाज ऐकशील? निराशेचे रडणे, यशाचे खोटे, की मी तुझ्याशी बोलणारा प्रेमळ स्वर? जेव्हा मी तुम्हाला वारंवार दाखवून दिले आहे की जर तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला तर मी तुमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे खुले करीन. भक्तांनो, स्वामी माऊलींच्या या वचनावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे टाईप करा. देव म्हणतो, तू माझेच मूल आहेस. माझी मुले कधीही अंधारात राहत नाही. माझा आत्मा तुमच्या सोबत आहे. तुम्ही जिथेही असाल तिथे तुम्हाला आराम मिळतो. तुम्हाला हा संदेश आला आहे हे निव्वळ योगायोग नाही. जीवन संघर्षाने तुमच्यावर किती नुकसान केले ते मी पाहिले आहे. भूतकाळातील शत्रूंनी तुम्हाला कसे जखमी केले आहे आणि तुमच्या सतत दुखण्यामागील कारण. तरीही मी आता येथे आहे. जर तुम्ही मला मिठी मारण्याचे ठरवले तर तुम्हाला या दुःखातून वाचवण्यास मी तयार आहे. भक्तांनो, या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये होय स्वामी आई, मला खरंच तुझी गरज आहे असे टाईप करा. देव म्हणतो, माझ्या पंखांनी तुझे रक्षण करण्याचे आणि माझ्या आश्रयाने तुला झाकण्याचे माझे ध्येय आहे. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे शब्द लक्षपूर्वक ऐका आणि ते मनावर घ्या, कारण मी तुमच्या विश्वासाची कळकळीची विनंती करतो. तुला यापुढे त्रास सहन करावा लागेल अशी माझी इच्छा नाही. भक्तांनो, तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करा. देव म्हणतो, तुमच्या सध्याच्या दुःखात परीक्षा माझ्या क्रोधाचे किंवा प्रतिशोधाचे लक्षण नाही. माझे तुझ्यावरील प्रेम खोल आणि चिरंतन आहे. मी तुम्हाला वर आणण्यासाठी, तुमची प्रगती करण्यासाठी, तुमची निराशा बरी करण्यासाठी आणि तुम्हाला अपयशातून बाहेर काढण्यासाठी येथे आहे. तुम्हाला थकल्यासारखे वाटत असले तरीही तुम्ही उठले पाहिजे. जरी तुमचे हृदय अजूनही दुःखी असेल आणि वेदनांचा भार सहन करत असेल तरीही विश्वासाची पावले उचला. माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवा आणि ज्या क्षणी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला त्या क्षणी तुम्हाला चमत्कारिक उपचारांचा अनुभव येईल. तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल तुम्हाला सामर्थ्य आणि पूर्ण उपचार देईल. आता उभे राहा, कारण तुमचे जीवन बदलणार आहे आणि उद्याचा काळ वेगळा असेल. का? कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्या पाठीशी आहे आणि हेच तुला आज समजावून घेण्याची गरज आहे. तुम्हाला कदाचित निराश आणि दुःखी वाटेल, परंतु जसे तुम्ही माझे शब्द वाचाल, माझे सारामृत वाचाल आणि ऐकाल, तुमचे हृदय शांती, आनंद, प्रोत्साहन आणि विश्वासाने भरून जाईल. भक्त हो, स्वामी माऊलींचे तुम्ही सुद्धा सामरामृत वाचत असाल तर कमेंटमध्ये होय असे टाईप करा. देव म्हणतो, आज मी तुम्हाला माझ्या प्रेमळ प्रेमाची वारंवार आठवण ठेवण्यास सांगतो. तरीही ज्या वेदनादायक अनुभवांनी तुमचे आयुष्य दुखावले आहे त्याबद्दल रेंगाळू नका. पुनर्चयित आणि पुनर्प्राप्तीचे नवीन युग जवळ येत आहे. तुम्हाला हरवलेल्या आशीर्वादांची परतफेड दिसेल आणि मी पूर्व बंद केलेले दरवाजे उघडतील. स्वर्गातून मी तुम्हाला असंख्य आशीर्वादांचा वर्षाव करेन, ज्यामुळे तुमच्या आत्म्याला समृद्धी आणि सांत्वन मिळेल. या बिंदूपासून पुढे आत्मविश्वासाने चालत जा, हे जाणून की मी तुमचा देव आणि स्वर्गीय पिता तुमच्यावर प्रेमाने भरला नेहमी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या हृदयात एक उद्देशपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची उमेद प्रज्वलित करतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा. देव म्हणतो, तुमचा देव आणि प्रभू
यांचे आज्ञापालन करण्याची तीव्र इच्छा आत्मसात करा आणि माझ्यावर आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेवण्यास कधीही लाज वाटू नका. मी तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबासाठी जे चमत्कार करीन त्यात आनंद व्यक्त करा. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना माझ्याजवळ येण्याचा, माझे विचार ऐकण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. भक्तांनो, तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर कमेंटमध्ये होय स्वामी आई, माझा सुद्धा तुझ्यावर तितकाच अधिकार आहे असे टाईप करा. देव म्हणतो, यामुळेच आव्हाने आणि अधूनमधून येणाऱ्या संकटांमध्येही मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही याची खात्री बाळगा. प्रत्येक क्षण आणि परिस्थितीत मी तुमच्या पाठीशी असेल. मी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहे आणि आत्मविश्वासाने आणि विश्वासाने तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तथापि आपण देखील ऐकण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. माझ्या लिखित शब्दात मग्न व्हा. त्याद्वारे मी थेट तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेन. तुम्हाला माझ्या आत्म्याने प्रेरित करेन. तुम्हाला अशी शक्ती, भक्ती सापडेल जी अचल आहे. माझ्याकडून एक तुमच्यासाठी भेट आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा या गोष्टीशी सहमत असाल तर कमेंटमध्ये मी सुद्धा एक स्वामी भक्त आहे आणि याचा मला अभिमान आहे असे टाईप करा. देव म्हणतो, स्वतःला वचन द्या, मला वचन द्या की तू मला प्रेम आणि विश्वासाने दररोज शोधशील. मी तुझ्या जवळ आहे, तुझी वाटच पाहत आहे हे जाणून घ्या. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि हे निश्चित आहे, मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. या क्षणी तुमच्या हृदयात स्पर्श करण्यासाठी, जेव्हा तुम्हाला माझी सर्वात जास्त गरज आहे. माझे तुझ्यावरील प्रेम अमर्याद, प्रामाणिक आणि चिरंतन आहे. काही नाही, तुमच्या स्वतःच्या चुका किंवा पापे देखील तुम्हाला तुमच्यावर असलेल्या या अफाट प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. भक्तांनो, तुम्ही असाल तर कमेंटमध्ये होय स्वामी आई, मी केलेल्या चुकांबद्दल, माझ्याकडून घडलेल्या पापाबद्दल मी तुझी माफी मागतो, मला माफ कर असे टाईप करा. ज्या वेळेस तू माझ्यापासून दूर होतास त्यावेळेसही माझा कोमल हात पुढे केला होता. ज्याने तुला बांधले होते आणि जगण्याची तुझी इच्छा मन बंद केली होती. जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाक मारता तेव्हा मी तेथे जवळ असतो. जेव्हा तू माझ्या काळोख्या वेळेत ओरडतोस तेव्हा मी माझ्या हृदयाचे दरवाजे उघडतो. तुला गुडघे टेकताना पाहून माझे डोळे तुझ्याकडे दयाळूपणे पाहतात आणि माझी कृपा तुला व्यापते. तुमचा प्रवास तुम्हाला धोकादायक आणि कडू मार्गावरून नेत असला तरी माझी उपस्थिती तुमच्या जीवनात प्रकाशमय होईल, सर्व अंधार दूर करेल. तुझ्या जन्माआधीही मी तुला ओळखत होतो. मी या जगात तुझ्या आगमनाचा अचूक क्षण निवडला आहे आणि माझ्या संमती आणि आशीर्वादाशिवाय तुझ्या आयुष्यात काहीही घडत नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात माझ्या कामाची जाणीव किंवा प्रशंसा होत नसली तरी एक दिवस तुम्हाला दिसेल की मी जे काही केले ते तुमच्या फायद्यासाठी होते. स्वामी भक्तांनो, तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर कमेंटमध्ये होय स्वामी आई, जे काही तू माझ्यासाठी केले आहेस आणि करत आहेस ते सर्व काही योग्यच असेल असे मी इथे नमूद करतो असे टाईप करा. देव म्हणतो, बाळा, तुम्हाला बळकट करण्यासाठी, तुमची वाढ वाढवण्यासाठी आणि तुमच्यासाठी माझ्याकडे नेहमीच मोठ्या योजना असतात. माझा हेतू तुम्हाला विश्वास आणि समर्पणाच्या उच्च क्षेत्रामध्ये उन्नत करण्याचा आहे. मला तुमच्या हातात एक चमकणारी तलवार ठेवायची आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही माझे शब्द घोषित कराल तेव्हा तुमच्या भोवती चमत्कारिक घटना घडतील. मी तुमच्यामध्ये जे साध्य करण्यासाठी इथे आलो आहे त्याला अयोग्य समजू नका. त्या शंका बाजूला करा. आपण खरोखर कोण आहोत हे ओळखा. सर्व शक्तिमान देवाचे मूल एक शूर योद्धा, संकल्प, सामर्थ्य आणि विजयासाठी नियत आहे. यावर विश्वास ठेवा, कारण तेच सत्य आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर कमेंटमध्ये होय स्वामी आई, तू जे काही माझ्यासाठी करशील, तुझी जी काही माझ्यासाठी योजना असेल ती योग्यच असेल असे नमूद करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन स्वामी संदेश रोज आपल्या चॅनलवर ऐकण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून रोज रोज नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या आधी पाहता येतील. श्री स्वामी समर्थ. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.